मराठीच्या मुद्द्यावरून होणारं राजकारण ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवीन आहे। विधिमंडळापासून ते रस्त्यावरच्या लढाईपर्यंत अनेकदा हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे। मात्र आता सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गाजलेल्या मराठीच्या मुद्द्याला एक वेगळा संदर्भ होतो। भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांवर मराठीच्या मुद्द्यावरून प्रश्नांचा भडीमार सुरू केला। मुनगंटीवारांचं एक अशासकीय विधेयक इंग्रजी प्रत नसल्यामुळे बॅलेटमध्ये ठेवण्यात आलं नाही आणि ही घटना डिसेंबरमधली म्हणजे हिवाळी अधिवेशनावेळी त्या घटनेचा संदर्भ देत मुनगंटीवारांनी थेट राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना मराठी शिकून घेण्याचा सल्ला दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुनगंटीवारांची समजूत काढताना संविधानामधील अशासकीय तरतुदीनुसार विधेयकात वित्तीय बाबींचा समावेश असेल तर ते विधेयक सभागृहात चर्चेला घेण्यासाठी राज्यपालांची मान्यता आवश्यक आहे। तसंच विधेयकाच्या इंग्रजी भाषांतराची प्रत सदस्यांना देणं हे बंधनकारक आहे असा नियमांचा दाखला दिला। डिसेंबरमध्ये इंट्रोडक्शन केलं अध्यक्ष महाराज। मला आता जेव्हा चर्चेला हे बिल घ्यायचं आहे तेव्हा अध्यक्ष महाराज बॅलेटमधून हे बिल गायब होतं। मी प्रश्न केला की माझं बिल गायब का आहे, तर राज्यपाल महोदयांना इंग्रजीमध्ये या बिलाची प्रत दिली नाही म्हणून बॅलेटमध्ये हे बिल येऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज याच्यात माझा दोष नाहीये अध्यक्ष महाराज। इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। बरं ते मराठी शिकून घेत नसतील तर कमीत कमी त्यांच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी ट्रान्सलेट करून दिलं पाहिजे। म्हणून माझी विनंती आहे की यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये। ही विधिमंडळाने केलेली तरतूद नाहीये, ही राज्यपालांनी केलेली तरतूद नाहीये, ही शासनाने केलेली तरतूद नाहीये। भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे। पण ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल टेबल होतं त्यावेळेला प्रायव्हेट मेंबर बिलचं ट्रान्सलेशन करायची जबाबदारी ही पूर्णपणे त्या सदस्याची असते। त्यामुळे सदर तरतूद ही राज्याच्या घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे मला या सभागृहात त्या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही। इतर बिल जे तुम्ही घेतले त्याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन कधीच दिलं नाही। हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं। आता उद्या किमान वेतन कायद्याच्या संदर्भात बदल आहे ते तर मी मराठीतच दिलं आहे। ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं किंवा फायनान्शियल बिझनेस रिलेटेड बिल असतं त्यावेळेला त्याला गव्हर्नर्स असेंट लागतं। तुमच्या बिलामध्ये फायनान्शियल बिझनेस संदर्भातली तरतूद असल्यामुळे ते 207 अन्वये ते राज्यपालांकडे पाठवायची गरज असते आणि म्हणून 348(3) ॲप्लिकेबल डायरेक्टली होतं। त्यामुळे मला वाटतं सुधीर भाऊ या संदर्भात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो।